आर्या एविक्ट झाली आहे ते तू बघितलंस कशा पद्धतीने झालं, त्या डिसिजनवरती काय बोलायचं? बरोबर होता डिसिजन तिला एविक्ट करण्याचा किंवा काय? तिथे ॲक्च्युली लोकांचा समज असं झाला की मी 2 मतं मांडले तिथं, की पहिल्यांदा मला दिसलं काय झालं आणि मी नंतर म्हटलं की आपल्याला माहीत नाही काय झालं आहे. तर ॲक्च्युली तो दरवाजा अर्धा क्लोज होता आणि त्या दरवाजाच्या पलीकडे काय झालं हे ऑब्व्हियसली कोणी अभिजितने पण नाही बघितलं, मी पण नाही बघितलं, कारण आम्हाला दोघांना डायरेक्टली दिसलं काय घडलं ते. तर जी अर्धी बाजू होती तेवढीच दिसली आम्हाला, की बाबा आर्याने जे मारलं तेवढंच दिसलं फक्त. ज्यावेळेस ते घडलं त्यानंतर पण मी आर्याकडे गेलो की बाबा नक्की काय झालं आहे, तर ती म्हटली की मला पण मारण्यात आलं. मग त्याच्यानंतर मी 2 डिसिजन मांडले माझे, की सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं की हो आर्याने मारलं, कारण की ते मला डोळ्याने दिसलं आणि नंतर मग विचारल्यावरती आर्या म्हटली मला पण मारलं. सो त्यानंतर मी म्हटलं की आपल्याला खरंच माहीत नाही यातलं काही. सो बिग बॉसकडे कॅमेरेज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर ते डिसिजन देतील की काय घडलं नक्की आतमध्ये, तर त्यानुसार आपण डिसिजन घेऊया की काय करायचं आहे काय नाही. सो नक्कीच मला असं वाटतं की आर्याचा राग योग्य होता, सगळ्या गोष्टी योग्य होत्या, कारण की ती पहिल्यापासून ते दोघींचे खटके उडत होते सगळ्यांना माहिती आहे आणि ते होत असताना तिने रागावरती कंट्रोल पण ठेवला होता इतके दिवस. असं नाही की प्रत्येक वेळेस तिने काहीतरी असं कृत्य केलं, पण ह्यावेळेस मी म्हणेल की थोडासा कंट्रोल सुटला आणि ते जाणून बुजून केल्यासारखं दिसलं ते, पण तसं नसेल मे बी. पण बिग बॉसचं डिसिजन सगळ्यात मोठा रूल ब्रेक झाला आहे आणि तोच एक इम्पॉर्टंट सगळ्यात मोठा रूल आहे की इंटेन्शनली मारायचं नाही कोणाला. तर तो डिसिजन ऑब्व्हियसली बिग बॉसने घेतला आणि आता त्याच्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही, कारण की तो रूल आहे.